नमस्कार. चला तर मग आज आपण शेवग्याची भाजी बनवूया. त्यासाठी जे लागणारे साहित्य घेतलेले आहे. आता मी शेंगा उकडायला ठेवलेले आहे. मध्ये मी मीठ आणि हळद टाकून ते उकडून घेणार आहे. शेंगा उकडल्या गेलेल्या आहेत. मी पाणीही गरम करून घेतलेलं आहे थोडंसं. आता मी तेल ठेवलेलं आहे फोडणीसाठी. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली. आता मी जिरे टाकून घेतलेले आहेत. तर यामध्ये मी लसूणाची पेस्ट केलेली आहे. ते लसूण पेस्ट टाकणार आहे. आता मी अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. तर हे कांदा भाजून घ्यायचा, व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचा. आता मी यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. खोबरं मी वाटून घेतलेलं आहे. तर हे व्यवस्थित खोबरंही तळू द्यायचं. त्या कांद्यासोबत तळून जाईल. यामध्ये मी थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. आता मी यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे. तर टोमॅटो मऊ पडेपर्यंत हे करायचं. हे पहा, भाजून घ्यायचे. हे टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेले आहेत. आता तेल सुटलेलं आहे. हे पाहू शकता, तेल बाजूला दिसत आहे. हे मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलेलं समजेल. हे तेल व्यवस्थित वर आले की हे काळे तिखट वापरलेले आहे मी. एक स्पेशल मसाला मी तयार केलेला आहे, ते टाकून घेतलेलं आहे. तर मी यामध्ये कोथिंबीर हे मिक्स करून घेतले. तर यामध्ये मी उकडलेल्या शेंगा मिक्स करून घेणार आहे. तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे मी. हे पहा, मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर यामध्ये मी उकळून घेतलेलं पाणी टाकणार आहे. यावरती आणखी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. यावरती मी मीठ टाकून घेतलेलं चवीप्रमाणे टाकून घ्यायचं. तर ही भाजी उकळी गेलेली आहे. चला तर आपण आज सर्व करूयात. हे गाजराच्या लोणच्याची मी रेसिपी अपलोड केलेली आहे, ते पाहू शकता. नक्की एकदा ट्राय करून पहा. धन्यवाद.